नमस्कार. मी 15 दिवस वाहनाने परिक्रमा केली आणि गेल्या वर्षी मी चालून 18 दिवस गेल्या वर्षी म्हणजे 2024 नोव्हेंबरमध्ये मी चालून 18 दिवस परिक्रमा केली. त्यामुळे माझा दोन्ही दोन्ही कालावधी जवळपास सारखाच, म्हणजे बसने 15 दिवसाची आणि चालून 18 दिवस मी परिक्रमा केली. बाकीचे दिवस म्हणजे जाणं येणं वगैरे वेगळं, आणि ही पूर्ण टोटल 15 दिवसाची. पण मला आनंद मिळाला तो, भले ती अर्धी राहिली, त्या 18 दिवसामध्ये जो आनंद मिळाला तो ह्या 15 इथे ह्याच्यामध्ये माणसं इतकी चांगली मिळाली देवदयेने. मी तुम्हाला सांगेन, 3 बसेस होत्या. 3 बसेसमध्ये अनेक वेगवेगळ्या समाजातले आणि वेगवेगळ्या स्थितीतले माणसं होती. पण इतकी गोड माणसं, इतकी चांगली माणसं, आणि सगळे भाविकतेने आलेले. 15 दिवसात एकदाही एकाचाही एकमेकांशी वाद झालेला मी तरी पाहिला नाही. कोणाचाच कोणाशी वाद नाही. प्रत्येकजण एकमेकांना मदत करणारा. आमची स्लीपिंग बस होती. कोपऱ्याला शेवटचा टायरवरची जागा होती. खूप मला वाटलं होतं मला खूप त्रास होईल, पण ह्या वेळेला नर्मदा मैयाने शारीरिक त्रास मला असा जास्त दिला नाही. मी झोपून होते, त्यामुळे उलटी एकदाही मला बसमध्ये जी मला उलटी होते, गरगरतं त्रास होतो, तो काही मला झाला नाही. मी निवांत पडून राहायची. आणि आमच्या बस एकूण 3 बसेस होत्या, त्यातल्या आमच्या बसला 3 नंबर होता. आमच्या बसमध्ये लोक इतकी भाविक, इतके हे होते की 2 मिनटंसुद्धा गप्प बसायचे नाहीत. लगेच विष्णू सहस्रनाम म्हण, हरिपाठ तरी म्हण. आत्ता चढून आले, जरा स्थिरस्थावर झालं, मी झोपलेली असायची माझ्या जागेवर. त्यांचं विष्णू सहस्रनाम, हरिपाठ, इतकी सुंदर सुंदर भजनं, बरीच भजनं मी पहिल्यांदा ऐकले. अतिशय पिक्चरच्या गाण्याच्या चालीत वगैरे असायची, पण भावार्थ इतका सुंदर होत्या. त्यात आम्हाला तिथे त्या 2 नंबरच्या बसमध्ये बसणाऱ्या एक ताई मिळाल्या. त्यांच्याकडे तर गवळणींचा साठा, आणि नुसतं त्यांना म्हणायची खोटी, ताई एक नवीन गवळण घ्या ना. मी त्यांचं नाव गवळणताई ठेवलं. गवळणताई एक गवळण म्हणा ना, पटकन एक होऊन जाईल. आणि त्यांच्याकडे इतका साठा, आणि मोखत एकदम पाठांतर, की यूट्यूबमध्ये शोधीन किंवा वही काढेन शोधून नाही, लगेच त्या आणि लगेच म्हणायच्याही, उत्स्फूर्तपणे म्हणायच्या. अगं नाही गं, आता नाही गं, थोड्या वेळाने ग, असं कधीच नाही. त्यांना म्हटलं की एक कडवं तरी त्या लगेच म्हणून मोकळ्या व्हायच्या. अजून 2 आमच्या बसमध्येच 2 जावा आल्या होत्या, इतक्या चांगल्या शहादाच्या. मी नावं मुद्दामून कोणाला घेत नाही, कारण खूप जणांना त्यांची प्रायव्हसी पुढे आणलेली आवडत नाही, म्हणून मी नाही घेत कोणाचे. माझ्या हृदयात त्या बसल्या. त्या मला अक्षरशः लेकीसारखं त्यांनी सांभाळलं. तुम्ही आराम करा मावशी. मला मावशी ह्यांना काका म्हणायचे. आणि इतका खाऊ त्यांनी आणला होता भरमसाठ की विचारू नका. रोज एक नवीन पुडी यायची आमच्यासमोर. थोडंसं घ्यावं करत. काय काय आणलं होतं त्या 2 जावांनी मिळून, देवा, भरपूर. आणि असंच बऱ्याच जणांनी बरंच काय आणलं होतं, आणि इतकं आनंदाने आमचे दिवस गेले. त्यात आमचं मकर संक्रांतसुद्धा आल्यावर मग 5 जणांनी मिळून एकत्र, कोणी सॉक्स घेतले, कोणी पर्सेस घेतल्या, आणि अशी आमच्याकडे सगळ्यांनी हळदी कुंकू पण लुटला. ते खूप मजा आली. खूपच छान पद्धतीने आम्ही म्हणजे मी आतापर्यंत बऱ्याच सहली केल्या, बऱ्याच केशरीसारख्या महागड्या पण केल्या, लोकल पण केल्या, आमच्या GSBतल्या पण केल्या, खूप केल्या. पण इतके चांगले सहप्रवासी
आणि इतकं चांगलं वातावरण मी म्हणेन पहिल्यांदा अनुभवलं. काही ठिकाणी आयोजक चांगले असतात, तर तिथे सहप्रवासी म्हणजे आता केशरीमध्ये आयोजकांचं आयोजन एकदम हे, पण सहप्रवासी जो तो आपल्या रुतब्यात असतो की समोरचा बोलल्याशिवाय मी बोलणार नाही, अशा थोड्याशा ताठ्यात असतो. कारण सगळ्यांनी पैसा ओतलेला असतो सगळेजण, आणि मग ते जुळून येईपर्यंत 2-3 दिवस जातात बोलायला. आणि इथे जो तो अगदी ओळख करून घ्यायला आतुर होता स्वतःहून. म्हणजे मला जे माझी जी मुळात सवय आहे, मी होऊन सगळ्यांशी बोलते, तशीच माणसं मला ह्याच्यामध्ये मिळाली. खूप अतिशय चांगली माणसं आणि इतकं जीव लावून. तरीसुद्धा मी म्हणेन का मला वाहनाने नाही आवडली, तर खरंच आम्ही जेव्हा चालून करत होतो ना, तर फक्त मी माझ्या चालता चालता मी फक्त नर्मदे हर उजवा पाय उचलला उचलला, नर्मदे हर नर्मदे हर आणि त्या काठीला लावलेला ते घुंगूर इतकं सुंदर साथ व्हायची ना, जसं वाटायचं माझ्याबरोबर मैया वाहता वाहता माझ्याबरोबरच चाललेली आहे. आणि इथे भजनाचे आवाज होते, सगळं होतं, पण मैया माझ्याबरोबर आहे ही भावना खूप कमी झाली. सगळेजणं माझ्याबरोबर आहे हे मला जाणवलं, पण मैया जी सतत माझ्याबरोबर आहे हे चालताना, पायी परिक्रमा करताना जे वाटत होतं, जो अनुभव येत होता, तो बसने करताना नाही. आणि बस पूर्णपणे मैयापासून तशी खूप लांबच्या रस्त्याने बस जात असते, त्यामुळे जाताना मैया दिसतच नाही म्हटलं तरी चालेल. आणि मग कुठे थांबल्यावर आपल्याला मैयापर्यंत जायला पुन्हा रिक्षा करावी लागायची, आणि त्या रिक्षामध्ये पुन्हा मग माणसं, आता त्यांनाही माहिती आहे ही लोक 125 माणसं आपल्याला भेटलेले तावडीत बिझनेस आहे. मग काय, मी तुम्हाला म्हणाले तसं परिक्रमावासींना जो आदर, प्रेम, आधार मिळतो ना, तो वाहनांनी जाणाऱ्यांकडे बिलकुल नाही मिळत. तिथे फक्त व्यवहार पाहायला जातो आणि अक्षरशः गाई म्हशीसारखं आपल्याला खोबलं जातं. आणि दुसरी गोष्ट, पाणी बिस्लेरीचं दिलं जातं. म्हणजे बिस्लेरी म्हणजे कुठलंही प्लास्टिक. एकदा बस थांबली, कुठलीही बस थांबली की जेवढे यात्री आहेत त्याच्या डबल बाटल्या खाली रिकाम्या झालेल्या. आपण आपलं हे परिक्रमा म्हणा, वारी म्हणा, जी काय आहे, हे निसर्ग सुंदर ठेवायला आपण जातो का निसर्ग बिघडवायला जातो, हा पहिला प्रश्न मला आला. आम्ही तेवढ्या दिवसात एकदाही बाहेरचं पाणी प्यालो नव्हतो, कोणीच. सगळीजणं नर्मदेचं पाणी घेत होतं आणि पित होतं. कोणालाही एवढ्या दिवसामध्ये, जेवढे दिवस मी होते, कोणालाही बाधलं नव्हतं. अन्न आश्रमाचं होतं, कोणालाही बाधलं नव्हतं. प्रसाद होता तो. माझी भावना असेल, पण मला नसेल बाधलं हे गोष्ट वेगळी. कोणालाच मी बाधलेलं, पोट बिघडलेलं वगैरे ऐकलं नाही, बघितलं नाही. आणि इथे पाण्याच्या बाटल्या नुसत्या अक्षरशः, म्हणजे सरकारने तरी किती सांभाळायचं. तर मला वाटतं हे यात्रे कंपनी आहे, त्यांनी विचार केला पाहिजे की आपण तिथे जातो, नर्मदा मैयावर आपण कमवतो आहे, तर नर्मदा मैयाचा ऱ्हास होणार नाही ह्याची पण आपण पण थोडी काळजी घ्यायला पाहिजे. तर मोठे छोट्या छोट्या बाटल्या प्रत्येकाला देण्यापेक्षा प्रत्येकाने आपली स्टीलची बॉटल आणा, यातनं भरा, असं काहीतरी सोय केली पाहिजे, जेणेकरून प्लास्टिकचा दुरुपयोग टाळला जाईल. तिथे बाटल्या 100 बाटल्या एका बसमागे पडणार नाहीत. नुसता बाटल्यांचा खच, एक बस थांबली की बाटल्यांचा खच तिथे पडायचा. आणि मला हे इतकं वाईट वाटलं की आपण इथे नर्मदा मैयाचं दर्शन घ्यायला आलो की आपण नर्मदा मैयाला घाण करायला आलो. इतकं मला तिथे ह्या गोष्टीमुळे मला खूप दुःख झालं की आपण नर्मदा मैयाचं अपवित्रता करायला आलो का आपण, असं मला सतत वाटायचं. आणि प्रत्येक दिवशी हा
मला एक प्रकारे 15 दिवस हा बोज वाढत गेला. मला हे खूपच खटकत गेलं. आणि मी कोणाला तर पाणी मिळेल ह्याची मलाही प्रत्येक वेळेला नर्मदा आपल्याला जवळ असेल आणि पुन्हा प्रत्येकाला ते पाणी बाधलं काय झालं तर ह्याची जबाबदारी तरी मी कुठून घेऊ. माझ्या स्वतःसाठी सुद्धा मी ते कॅन्डच पाणी पित होते. त्यामुळे आणि म्हणजे तो प्रकार जो मला जरासुद्धा आवडला नाही, तो हा नाही आवडला की आपण मातेला भेटायला जायचं आणि मातेच्या पूर्ण त्या परिसरात जिथे जिथे आमची गाडी थांबणार तिथे तिथे प्लास्टिकचा डोंगर उभा करून टेकडी उभी करून यायचं. मला जरासुद्धा हा प्रकार आवडला नाही. पण माणसं मात्र खूप चांगली मला मिळाली. 3 बस म्हणून माणसं होती. एकमेकांनी काही विसरलं तरी एकमेकांना मदत करत होती. बरं नाही तर लगेच गोळी वगैरे देत होते. औषधोपचार स्वतःकडचे सांगत होते. हा अनुभव मला खूप आवडून गेला. पण पुन्हा सांगेन, ज्यांना चांगलं धान्य भिजवून त्याचं सत्व काढून त्याला आटवून त्यातून केलेली कुरडई वगैरे खायची ज्यांना आवडतं, त्यांना रेडीमेड मॅगी आवडणारही नाही, त्यातून सत्वही मिळणार नाही. तसं चालूनचं आणि बसण्याचं. तर मला पुन्हा खंड करून का असेना वर्षाला 15 दिवस एक जितकं चालता आलं तेवढं अशी खंडाने का असेना पुन्हा पूर्ण चालूनची इच्छा आहे. बघू, माता नर्मदा मला बोलवेल, माझ्यात तेवढं सत्व असेल तर ती माझ्याकडून करून घेईल. पण आता माझ्याकडून मी जी गेल्या वेळेला माझी झारी राहिल्याची रुखरुख होती, आता ती माझ्याकडे रुखरुख नाही आहे. आता फक्त आनंद म्हणून मला तो आनंद जो मी नदीच्या किनाऱ्यावर चालताना नर्मदे हर करताना माझ्या बाजूला मैया आहे किंवा मी मैयाच्या कडेवर आहे असं वाटत जे मी फिरत होते, तो आनंद मला खूप चांगला वाटला बसने जाण्यापेक्षा. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.